नमस्कार मित्रांनो, आजची व्हिडिओ ही इलेक्शनची असणार आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आता चालू आहेत आणि या निवडणुकामध्ये कोण विजयी ठरणार हे आता आपण पाहणार आहोत। आणि आज मतदान आहे, सर्व लोक मतदान करताना आपल्याला दिसत आहेत। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका चालू आहेत। दापोलीमध्ये या निवडणुकाला जोरदार चर्चा आहे, कारण सध्या भाजप आणि शिवसेना युती आपल्या दापोलीमध्ये दिसून येत नाही आहे। दोन्ही वेगवेगळ्या आता लढताना दिसत आहेत, त्यामुळे या निवडणुकीला खूप रंगत येणार आहे। एका साईडला असणार आहे शिवसेना आणि RPI यांची युती आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या साईडला भाजप, उभाटा, मनसे आणि राष्ट्रवादी हे एकत्र निवडणुका लढताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे दापोलीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकामध्ये खूप रंगत आहे। कोण निवडून येणार काही सांगता येत नाही। सर्वांनी आपला शक्तिप्रदर्शन केलेलं आहे। प्रचार खूप जोरात झालेला आहे, त्यामुळे आता सर्वांना उत्सुकता आहे की आजचा मतदान लोक कोणाला करणार आणि कोण निवडून येणार। खूप रंगत असणार आहे आणि जाळगाव गणात तर एकदम अटीतटी लढत आहे, कारण BJPकडून अक्षय फाटक आहेत आणि भाऊ विधाते आहेत, तर शिवसेनेकडून किशोरभाई देसाई आणि मंगेश पवार हे आपल्याला निवडणूक लढवताना दिसत आहे। खूप रंगत येणार आहे। मित्रांनो, पाहू शकता आज मतदान आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान आहे आणि या मतदानासाठी आमचे विद्याभाऊ मयेकर यांनी सुद्धा आता आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांचा वय आता 92 आहे आणि या 92 वयात देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावा। पाहू शकता आपले हे युवा नेते आहेत, पुढारी आहेत, आपले वृषाल सुर्वे आहेत। खूप छान प्रकारे सर्वांना घेऊन आता गाडीने घेऊन आलेले आहेत। ते खरोखर छान प्रकारचं ते नियोजन आहे त्यांचा। खरोखर असेच पुढारी आपल्या गावाला लाभू दे। खरोखर खूप त्यांचा कार्य चांगला आहे। तर मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इथे निवडणूक मोठ्या जोशाने इथं पार पडलेली आहे। सर्वांनी मतदान करून आपला अधिकार बजावलेला आहे। कोणता उमेदवार निवडून येईल काय सांगता येणार नाही, कारण इथे सर्व चुरशीची लढत होती। पण इथला वातावरण एकदम शांत होतं। शांततेत इथे मतदान पार पडलेलं आहे आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क एकदम चोखपणे बजावलेला आहे आणि खरोखर खूप रंगत येणार आहे, कारण ही लढत चुरशीची आहे आणि खरोखर मजा येणार आहे। आता आपण 9 तारखेला पाहणार आहोत कोणता उमेदवार विजयी होणार आहे ते। हो बा, या मतदानातसुद्धा आपले दत्ताभाऊ सुर्वे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांचा वय आता 89 आहे। खरोखर ही वयस्कर मंडळी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर तरुण मुलांनी सुद्धा त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे। धन्यवाद। मित्रांनो, आपल्यासोबत आहे श्रीकांत तोडणकर आहेत, लाडगावचे सुपुत्र आहे। श्रीकांत तोडणकर, तुम्हाला काय वाटतं आहे, म्हणजे या लढत कशा प्रकारे आहे? लढत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आहे। इकडे कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे आणि निवडणूक आहे, तेव्हा निवडणुकीप्रमाणे सगळे होईल। ओके, म्हणजे आता एका साईडला शिवसेना आणि RPI आहे आणि दुसऱ्या साईडला उभाटा, भाजप आणि मनसे आणि राष्ट्रवादी आहे। तर इकडे तुम्हाला अटीतटीची लढत वाटते का तुम्हाला इकडे? साधारणतः भाजप आणि शिवसेना यांच्यात थोडीफार होईल।
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये इथे लाडघरमध्ये एकूण 331 मतदान झाले. त्यामध्ये 176 पुरुष आणि 155 महिलांनी मतदान केलेलं आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ही लढत एकदम चुरशीची लढत आहे, कारण कोणता उमेदवार निवडून येईल सांगता येणार नाही, कारण काटेकी टक्कर आहे इथे आणि खरोखर एकदम उत्साह लोकांचा एकदम उत्साह आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि ही निवडणूक एकदम शांततेत इथे पार पडलेली आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा थारा मी तुम्हाला दाखवलेला आहे. खूप सारे इथे मतदान इथे टप झालेलं आहे आणि कोण उमेदवार जिंकेल हे आपण सांगता येणार नाही. ही तुम्हाला व्हिडिओ तुम्ही दाखवलेला आहे. तुम्ही देखील तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे इथे नोंदवू शकता. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. धन्यवाद.